नमस्कार मैत्रिणींनो, अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहोत. आज जेवणासाठी छानपैकी शेवग्याच्या शेंगांचं वरण करण्याचं ठरवलं. त्यासाठी तुरीची डाळ, टॅमॅटो, कोथिंबीर, लसूण, शेवग्याच्या शेंगा छानपैकी कापून घेतल्या. थोडंसं मीठ टाकून थोड्याशा शिजवल्या. तुरीची डाळ शिजवून घेतली. नंतर मग डाळीला फोडणी देण्यासाठी कढई गरम केली. त्यात तेल टाकलं, लसूण, टॅमॅटो, जिरं, हिंग, कोथिंबीर छानपैकी टाकलं. हे शेवग्याचं शेंगाचं वरण खूप छान लागतं भाताबरोबर, पोळीबरोबर. लाल तिखट आणि गरम मसाला टाकल्यामुळे दुसऱ्या भाजीची पण गरज नाही पडत. तुम्ही यामध्ये चिंच, गूळ टाकून सुद्धा करू शकतात. खूप छान लागतं ते. मोहरीची पण फोडणी द्या, मस्त लागतं. मोहरीने पण छान टेस्ट येते त्याला. जिरे, मोहरी, हिंग, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता पूर्ण ही छान खमंग फोडणी लागते आणि छान लागतं हे वरण. शेंगा छान ते फोडणीत परतून झाल्यानंतर त्यामध्ये वरण टाकायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. भरपूर वेळ उकळू द्यायचं बारीक गॅसवर. छान वास सुटतो त्याचा आणि एकदम छान लागतं हे वरण खाण्यासाठी. छान शेवग्याच्या शेंगाच्या वरणाबरोबर मस्त मूग डाळीची भजी केली. छानपैकी मिरच्यांची भजी केली आणि मस्त जेवण केलं. तुम्ही पण मस्त खा, मस्त राहा. माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.